श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे 15 ते 31 डिसेंबर या 15 दिवसाचे राशी भविष्य। म्हणजेच काय की 15 ते 31 डिसेंबर कोणत्या अशा घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या कमेंट मध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत बघा की 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक घटना घडणार आहेत आणि त्या कोणत्या अशा घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय कष्टाळू, धाडसी आणि मेहनती असतात। अशाच मेहनती आणि धाडसी लोकांना येणारा कालावधी हा कसा असणार आहे ते आपण बघूया। कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो बघा की येणाऱ्या कालावधीत नवीन काहीतरी करण्याचा कालावधी कुंभ राशीच्या व्यक्तींना आहे। तुमच्या मनात जे नवीन काही करायचं आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन नोकरी तुम्हाला नवीन नोकरीत सहभागी व्हायचा असेल, नवीन नोकरी तुम्हाला मिळायची असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे। नवीन व्यवसाय तुम्ही टाकू शकता। म्हणजेच काय की येणारा कालावधी हा जो आहे तो तुम्हाला सर्व काही नवीन करण्याचा चांगला योग आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारची सुरुवात या कालावधीत करू शकता। त्याचप्रमाणे बघूया की जर तुम्ही व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ 15 ते 31 हा कसा असणार आहे ते आता बघूया। की तुम्ही जर व्यवसायात असाल किंवा व्यावसायिक असाल तर तुमचा येणाऱ्या कालावधीत तुमचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही नवीन व्यवसाय टाकू शकता, नवीन बिझनेस तुम्ही येणाऱ्या काळात टाकू शकता। चांगले योग तुमचे आहेत। जर तुमचा व्यवसाय आधीचाच असेल तर तुमच्या व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे। तुमच्या व्यवसायात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, मान सन्मान तुमचा वाढणार आहे, लोकांमध्ये तुमचं नाव होणार आहे। येणारा जो कालावधी आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय शुभ आहे आणि अतिशय आनंदी जाणार आहे। व्यावसायिक लोकांची आर्थिक भरभराट होणार आहे, आर्थिक आवक सुद्धा व्यवसायात तुमची वाढणार आहे। व्यावसायिक लोकांसाठी नवीन सुरुवात करण्याचा हा कालावधी आहे। नवीन योग तुमचे चांगले जुळून आल्यामुळे तुम्ही नवीन व्यवसाय सुद्धा येणाऱ्या काळात टाकू शकता। तुमच्या व्यवसायाची भरभराट येणाऱ्या काळात होणार आहे। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी 15 ते 31 हा कालावधी अतिशय शुभ असणार आहे। वरिष्ठांसोबत तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहतील। तुमची पगारवाढ सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते। म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींची पगारवाढ येणाऱ्या काळात होऊ शकते। नोकरीमध्ये असाल तर तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, तुम्हाला बढती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असतील, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आणि कामात तुम्हाला अतिशय चांगला अनुभव येणार आहे। त्यानंतर बघा की तुम्ही जर राजकारणात असाल तर राजकारणात सुद्धा तुमचा राजकीय प्रभाव वाढणार आहे, तुमचा मान सन्मान वाढणार आहे, लोक तुमच्यावर खुश राहतील, माणसं तुम्हाला ओळखायला लागतील, समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, समाजाच्या उपयोगी तुम्ही पडणार आहात। म्हणजेच काय की येणारा कालावधी हा राजकीय लोकांसाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो, सूर्यासारखे तेजस्वी तुम्ही या येणाऱ्या कालावधीत होणार आहात। येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊन आला असाल त्याच ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवणं येऊ शकतं। त्यानंतर बघा की ज्यांची स्वप्न असतील विदेशात जायची, त्यांची स्वप्न आता येणाऱ्या काळात 15 ते 31 डिसेंबर या काळात तुमची पूर्ण होणार आहे। विदेशात जाण्यासाठी तुमच्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत। तुम्हाला विदेशात नोकरी लागण्याची शक्यता आहे। कुंभ राशीचे जे विद्यार्थी होते त्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल त्यांचा विदेशात जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो की बघा की येणारा कालावधी हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अडचणी दूर करणारा कालावधी आहे। तुम्ही त्यात नवीन सुरुवात करा। उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन घ्या। तुम्हाला विदेशात जायचं असेल तर तुम्ही विदेशात जाण्याचा प्रयत्न नक्की करा, तो तुमचा सफल होणार आहे। त्याचप्रमाणे बघा की 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम राहणार आहे। त्यांना आर्थिक बाबतीत कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही।
येणारा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन वाहन खरेदी करू शकता. नवीन जागा तुम्ही खरेदी करू शकता. येणारा काळ हा नवीन खरेदी करण्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याचबरोबर बघा की वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे. तुमच्या जोडीदार जर नोकरीमध्ये असेल, व्यवसायात असेल, तर त्याची सुद्धा प्रगती येणाऱ्या काळात होणार आहे. म्हणजेच काय की तुमची जोडीदाराला साथ मिळणार आहे आणि जोडीदाराची सुद्धा साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे आणि तुमच्या एकत्रितपणाने एकोपाने तुमचे चांगलं कल्याण येणाऱ्या काळात होऊ शकतं. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे 15 ते 31 डिसेंबर हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 15 दिवसात बघा मित्रांनो की नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमची भरभराट होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यांना संतान सुखाची इच्छा असेल त्यांना संतान सुख सुद्धा प्राप्त येणाऱ्या कालावधीत होऊ शकतं. मित्रांनो येणारा जो काळ आहे 15 ते 31 डिसेंबरचा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय सुखमय आनंदात जाणार आहे. फक्त तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. शनी महाराजांना काय किंवा तेल व्हायचे आहे आणि निरंतर हनुमान चालिसाचे पठण तुम्हाला करायचे आहे. तुम्ही जर हे उपाय केले तर येणारा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.